शुभं करोति। तू देवाला दोष देतोयस, म्हणजे तो आहे हे मानतोस तू? नाही, मी नाही मानत देवाला, पण ज्या कुणामुळे हे झालंय ना त्याला मी नाही सोडणार। चल। निशाद, 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 आपण बाईकने नाही रिक्षाने जातो। किमया, मी आता पूर्वीचा बेभान होऊन वाहवत जाणारा निशाद नाही राहिलोय। माझा माझ्या रागावर ताबा आहे आणि हा बदल तुझ्यामुळे घडलाय, माझ्यावर नाही। पण स्वतःवर तरी विश्वास आहे ना तुझा? माझा जितका स्वतःवर विश्वास आहे तितकाच तुझ्यावरही आहे। विनीतच्या आईने लग्नाला अचानक होकार कसा दिला हे कळलं का ग तुला? त्यांना आमचं म्हणणं पटलं म्हणून त्या हो म्हणाल्या, इतकंच। मग ह्यात तुला एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय घडलंय? काही घडलेलं नाहीये, मी जाते, मला काम आहे। काहीतरी बिनचलंय तुझं, जेवणातही लक्ष नाहीये तुझं। आता काय बाबा, बायकोच्या हातचा स्वयंपाक गोड लागत असेल ना तुला? हे बाबा, तुला एवढं करमत नसेल ना तिच्याशिवाय? भाजी आणि पिठल्यातला फरकही कळत नसेल ना विनीत? तर जाऊन राहा तिच्याकडे, त्या शुभं करोतीमध्ये। मी राहीन एकटी। आई, बास झाला हा विषय आता। धड जेवू सुद्धा देत नाहीयेस मला। राहू देत हे जेवण। विनीत, अरे अरे थांब विनीत। प्राची, इतक्या उशिरा का होईना, अनेक अडचणींनंतर आता कुठे श्रेयाचं सगळं चांगलं होतंय, तिला सुख मिळतंय, मग अशी का वागतेस तू? तिचं सुख बघवत नाही का तुला? नाही, पण तिचं हे सुख तात्पुरतं असू नये आणि पुढे कायमचं दुःखात बदलू नये म्हणून काळजी घेते मी। कळलं की माया? तुम्ही समजता काय स्वतःला? माझा चेक डिझॉनर केला तर कसा तुम्ही? निशाद, आई करे आमरे सोहम, मला तुमची एकही गोष्ट ऐकून घ्यायची नाहीये। मी येतोय तिथे। निशाद, अरे बँकेवर ओरडून किंवा त्यांना दम देऊन काही उपयोग आहे का? बँकेचा यात काहीच दोष नाहीये। नाहीये? मग कोणाचा आहे? तुझ्या डॅडींचा। हो, तुझ्या डॅडींनी तुझा अकाउंट सील केलंय। काय? अरे हे पैसे माझ्या आजोबांनी माझ्यासाठी ठेवलेत, माझ्या नावावर। त्यांचा काय संबंध आहे? कारण त्या अकाउंटला तुझ्या डॅडींचं नाव दुसरं आहे, ते तुझं आणि डॅडींचं जॉईंट अकाउंट आहे। तू त्यांना वडील मानत नसलास तरी कायद्याने ते तुझे वडील आहेत, आणि त्याही पेक्षा तुझ्या अकाउंटचे जॉईंट होल्डर आहेत ते। माझ्या आयुष्यात त्यांची जी ढवळाढवळ सुरू आहे ना, ती मी सहन नाही करणार। मी त्यांना निशाद एक मिनिट निशाद, काल गारानं घालाय आली होतीस, आज भांडाय आली वय देवाशी? नाही माई, उलट निशादनी कोणाशी भांडू नये म्हणून आले। लई राग येतो ना त्याला? आता कोणा संग भांडणार हाय त्यो? पोरी, काळजी घे त्याची। भांडण झालं तर मग संपलं समद। तिला आवराया पाहिजे, प्रेमाच्या लगामानी बांधून घालाय पाहिजे त्याला। हे बा, हवं तर माझा नको ऐकूस, पण किमयाचा ऐक ना, तिचा सल्ला घे। तिचा काय सल्ला घ्यायचा? हा प्रॉब्लेम माझ्या आणि माझ्या डॅड मधला आहे, ती काय सल्ला देणार यात? निशाद, असाच एक प्रॉब्लेम तुझ्यात आणि मम्मांच्यात होता, तेव्हा तुझं भलं व्हावं म्हणून किमया धडपडत होती। आताही कदाचित ती तुझ्या फोनची वाट पाहत असेल।